मला ते म्हणायचे तू वसडगावचा पाटील झालेला आहे. म्हणजे गुलाल पोत्यातला सांभाळत तू हात घातला ह्या वेदना हे वाक्य आम्ही ऐकलेले आहेत. वडिलांचंही त्यांनी उद्धार केला त्याच्यामध्ये. म्हणजे ते दादांनी बोललं नव्हतं बाहेर, खरं बोललं की सख्या आईलाही राग येतो ही म्हण आहे. म्हणून ते दादांना ते मनाला लागले, त्यांनी आमच्या वडिलांचा उद्धार तिथे केला. अध्यक्ष जाधवच्या अजित पवार गटात गेले होते, ती लोक म्हणले यांच्याशी बोलणं बंद करा. आम्हाला वाईट टाकल्यागत वागणूक या लोकांनी सेवा दिली. भविष्यात भाजपचे काही नगरसेवक येणाऱ्या काही दिवसात प्रवेश करणार आहे. अजित पवार साहेब हे प्रशासन चांगले चालू शकतात, कौतुक आमचं आम्ही 100% करू, पण संघटना अजित दादा चालू शकत नाही. तुम्ही अजित पवारांबद्दलही बोलला की सकाळी उठून कोणाची कामं करताय, तर नेमकी ही ताकद कुठून मिळते, पाठबळ कुठून मिळते तुम्हाला? ईडी सीबीआय दादांचं असणारं वजन याची भीती वाटत नाही का? नाना काटे असतील, भाऊसाहेब भोईर यांच्यापैकी जर कोणाला उमेदवारी दिली गेली तर तुमची भूमिका काय असेल? 100% उमेदवारी मलाच दिली जाते हा माझा विश्वास आहे. नाही दिली तरी नवीन चेहरा आपल्या समोर तिथं असेल. पण आयात उमेदवाराला संधी नाही, आयात उमेदवाराला संधी देणार. तसा निर्णय झाला तर कसा आयात उमेदवार दिला गेले, लादला गेला तुमच्यावरती की भाऊसाहेब भोईर, नाना काटे? काय सांगितलं मला, संघटना ही साहेबांना चांगली माहिती आहे, लादलं इथे अजिबात जाणार नाही. प्रेक्षको नमस्कार, मी अतुल परदेशी. खरं तर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आंदोलनं हा नियमित भाग असतो, परंतु ह्या निवडणुका लढण्यासाठी हवं असतं ते पाठबळ. मग ते पाठबळ पक्षाचं असो, ते पाठबळ कार्यकर्त्यांचं असो, परंतु हे सगळं उभं करत असताना या सगळ्या गोष्टीला असतो एक अध्यक्ष. आपण पिंपरी चिंचवड शहरातील जे वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सध्या मुलाखती घेत आहोत. आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये जे उपस्थित आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शहर अध्यक्ष तुषारजी कामटे आहेत. तुषार भाऊ, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. तुम्हाला जवळपास अध्यक्ष होऊन आता 1 वर्षाचा कालावधी मला वाटतं पुढच्या महिन्याच्या 16 तारखेला पूर्ण होईल. ह्या एका वर्षामध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या संघटनेची बांधणी केली? कारण आपण जर पाहिलं तर राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झाले, शिवसेनेचे 2 पक्ष झाले, म्हणजे तुम्हाला सगळं जे उभं करावं लागलं हे अगदी शून्यातून उभं करावं लागलं. आणि यातही तुमचा प्रवास भाजप ते राष्ट्रवादी काँग्रेस असा होता. कसं सगळं तुम्ही हे जुळवलं? नमस्कार, आपला आवाज न्यूज नेटवर्क. आज आपण आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी अतुलजी आपले मनापासून आभार मानतो. आपण जो उपक्रम घेतला आहे शहराध्यक्षांच्या मुलाखती, तो साहजिक कौतुकास्पद आहे. कुठल्याच चॅनलने मला अजून आठवत नाही कुठल्या शहराध्यक्षांची मुलाखत घेतली असेल आणि संघटनेबद्दल माहिती घेतली असेल. संघटना म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही आणि ते असं तुम्ही लोकांना कार्यकर्त्यांना समोर आणताय. खूप कौतुकास्पद आपलं काम आहे. आपला आवाज चॅनलचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आपण एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. आज 11 महिने आले मी अध्यक्ष झालेलो, पण मी अध्यक्ष झालो तेव्हा पक्षाकडं काहीच नव्हतं. ना पक्षात बसायला आमच्याकडं ऑफिस होतं, ना लोकं होती. आमच्याकडं फक्त होतं ते आमचं विद्यापीठ होतं, महाराष्ट्राचा स्वाभिमान होता. माननीय पवारसाहेब हे आमच्यासोबत होते आणि त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आम्ही पुन्हा शहरामध्ये नव्याने संघटना उभी करण्याचं काम चालू केलं. आज संघटना, माझं वय बघता लोकांना वाटतं मी खूप लहान आहे, मॅच्युरिटी कमी असेल, पण संघटनेची आवड मला ही कॉलेजच्या दिवसापासून होती. 1998ला मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर 1999ला मी जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा NSYचा मी उपाध्यक्ष आलो पुणे शहराचा. तेव्हा प्रशांत सावंत म्हणून तिथं अध्यक्ष होते. मी NSYचा उपाध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो. युवकचे सचिन तावरे अध्यक्ष आल्यानंतर मी युवकमध्ये काम केलं. म्हणजे माझा प्रवास पुण्यामध्ये होता आणि संघटनेमध्ये होता. पुण्यातली संघटना बांधली आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा मी अध्यक्ष आलो तेव्हा त्याचा मला उपयोग जास्त झाला. ज्या टायमाला मी भाजपचा नगरसेवक होतो, भाजपच्या आधी मी काँग्रेसचा प्रवास माझा 100% काँग्रेसमध्ये होतो. मी पुरोगामी विचाराची आमची कुटुंब होतं, परंतु तिकीटाची डावलाडावली झाली तर मधल्या ह्याच्यामध्ये भाजपमध्ये गेलो. पण मला भाजपमधली संस्कृती काय मनाला पचली नाही किंवा मला तिथं चैन पडत नव्हती. म्हणून मी सत्तेत दिल्ली ते गल्ली सत्ता असताना मी राजीनामा द्यायला पहिला नगरसेवक होतो. तो राजीनामा दिला आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मी प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये. आणि दादा मग पुन्हा तुम्ही पाहिलेच पक्ष फोडाफोडी झाली, घर फोडाफोडी भाजपने केली. त्याच्यात अजित पवार तिकडे गेले. पण अजित पवार मग मी भाजप सोडून आलो आणि मी पुन्हा भाजपमध्येच जायचं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. आणि ज्या पवारसाहेबांनी अजित पवारांना घडवलं, ज्या पवारसाहेबांनी महाराष्ट्र घडवला, ज्या पवारसाहेबांनी देशात आपला स्वाभिमान जिवंत ठेवला, अशा व्यक्तीसोबत काम केलं पाहिजे. ह्या वयामध्ये ते संघर्ष करत आहेत. आम्ही तर अजून युवक आहोत, मग कशाला आपण दिलं पाहिजे? आणि आपले बापदादे कोणीही राजकारणामध्ये नव्हतं, कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. आज आपण नगरसेवक झालो, अध्यक्ष होतोय, अजून काय पाहिजे?
म्हणून मी म्हटलं आपण 100% साहेबांसोबत आहोत. भविष्यात राजकारण काही होऊ, आज जे इन्कमिंग दिसतंय ते आमचा लोकसभेचा लागलेला निकाल पाहून इन्कमिंग दिसतंय. हे काय प्रेमापोटे आलेले नाही आहेत. जे म्हणत होते आम्ही अजित पवारांचं प्रेम आहे, दादांना सोडू शकत नाही, मग ते आज का सोडतायत? म्हणजेच तुम्ही फक्त सत्तेसाठी इकडे येत आहे, ते आम्हालाही माहिती आहे. पण आम्ही संघटना वाढवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. उद्या अतुलजी आले म्हणून माझं शहराध्यक्षपद धोक्यात येईल ही भावना आमची अजिबात नसणार आहे. अशा इन्कमिंग आम्ही खूप घेणार. पक्ष संघटना वाढली पाहिजे, आपलं काम महत्त्वाचं असतं, आपल्या नेत्यांच्यावर आपला विश्वास महत्त्वाचा असतो. म्हणून कोणी आल्याने आपल्या जागेला दगाफटका होईल, आपण अडचणीत, ही भावना संघटनेत कधीही ठेवली नाही पाहिजे, ह्या मताचा मी वैयक्तिक आहे. म्हणून शहरामध्ये आत्ता तुम्ही पाहिलं असेल 30 नगरसेवकांनी आमच्याकडे प्रवेश केला. भविष्यात भाजपचे काही नगरसेवक येणाऱ्या काही दिवसात प्रवेश करणार आहेत. म्हणजे संघटना वाढणं हे आमचं उद्दिष्ट आहे. ही संघटना पुढचे 25 वर्ष ह्या चेहरा बदलतील अशा पद्धतीची संघटना मला माननीय पवारसाहेब असतील, ताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, रोहित पवार असतील यांच्या माध्यमातून बांधायचे आहे. आज अतुलजी तुम्हाला सांगायला एक शोकांतिका वाटते. जेव्हा आम्ही अजित पवारांना सोडून इकडं पक्षाचं अध्यक्षपद घेतलं, 16 सप्टेंबरला मी अध्यक्ष झालो. अध्यक्ष झाल्यावर जे अजित पवार गटात गेले होते ती लोक म्हणले यांच्याशी बोलणं बंद करा. म्हणजे आम्हाला वाईट टाकल्यागत वागणूक ह्या लोकांनी तेव्हा दिली होती. पण तेवढं होऊन सुद्धा आज आम्ही शहरामध्ये ताकदीने उभे आहोत. कारण आम्हाला माहिती आहे पवारसाहेब 30 लोक तुमच्याकडे येतात. आज 30 लोक आमच्याकडे येतात. पण आम्ही मनात हेवे दावे ठेवले नाही, कारण आम्हाला संघटना महत्त्वाची आहे. पवारसाहेबांनी एकच सांगितलं, संघटनाची ताकद ही वाढली पाहिजे. आपल्या कामावर आपला विश्वास असेल, कोणी तुम्हाला तिथनं हलवू शकत नाही. आणि हे आजन्मपद मला अध्यक्षपद मी आजन्म नाही आहे, हे कालांतराने हा बदल होत असतो. म्हणून संघटना ही वाढली पाहिजे. कोण येतं आहे, कसं येतं आहे, आपल्याला किती त्याचा दगा फटकवेल हा विचार मी कधीच नाही करत. राजकारणामध्ये इथनं मागं तुम्ही पाहिलं असेल आपल्या इथल्या संघटना आपल्या शहराबद्दल कायम निगेटिव्ह वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असतं. आपल्या लोकांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. ती छबी मला पोसायची आहे, म्हणून मी संघटनेत काम करतो आहे. भविष्यात मला काय भेटणार आहे काय नाही हा विचार मी कधी करत नाही. जेव्हा आमच्याकडं कोणी नव्हतं, आमच्याकडं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 5व्या वयातली लोकं आमच्याकडे होती. त्यांना काहीच अनुभव नव्हता, पण त्या बिचारांनी 11 महिने मला साथ दिली. प्रत्येक आंदोलनाला ते थांबले. संघटना वाढवण्यासाठी काही समजत नसताना ते मी सांगेल तशी कामं करत गेले. भविष्यात कितीही चांगले दिवस आले किंवा कितीही वाईट दिवस आले, ज्या लोकांनी 11 महिने आम्हाला साथ दिली त्यांच्यावर कधीही अन्याय होऊन देणार नाही, ही ग्वाही मी आज आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. इन्कमिंग किती पण होऊ द्या, भले 10 चांगले ताकदीचे आले तर माझ्या जुन्या ह्याच्यातल्या 2 सहकाऱ्यांना महापालिकेमध्ये पाठवायची वगैरे माझी असणार आहे. ही ताकद मला संघटनेला द्यायची आहे. उद्या कदाचित सत्ता महाविकास आघाडीची येणार आहे. भविष्यात समजा काही 19-20 झालं, राजकारण नाही, शेवट भाजप पुन्हा आमच्यातले फोडाफोडी करायला वागणार आहे. जेव्हा इन्कमिंगवाल्यांच्यावर मी विश्वास नाही ठेवू शकत, पण जे आमच्यासोबत थांबलेत ते 100% साहेबांसोबत असणार आहे. म्हणून त्या लोकांना न्याय द्यायचं आणि ताकद द्यायचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल. अतुलजी आम्हाला ऑफिस घेताना एवढी अडचण झाली, आम्ही ऑफिस घ्यायला गेलं की त्या मालकांना फोन जायचे, देऊ नका, बरं ऑफिस देऊ नका. तर आम्ही एक ऑफिस घेतलं. आज आमच्याकडं आर्थिक पाठबळ काहीच नव्हतं, पण आम्ही फाटके तुटके कार्यकर्ते असूनसुद्धा आज आम्ही शहरामध्ये, मला अभिमान आहे, कुठल्या पक्षाचं ऑफिस नाही एवढं चांगलं ऑफिस माझ्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. जिथं संविधान लिहिलेलं आहे, तिथं यशवंतराव चव्हाणांचे विचार मांडलेले आहेत, जिथं आपल्या शहराचा विकास साहेबांनी केला त्याच्या प्रतिमा तिथं आम्ही लावलेल्या आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे विचार आम्ही त्या ऑफिसमध्ये बिंबवतो आहे. ही कामं आम्ही आमच्या ऑफिसमधनं केलेली आहेत. संघटना म्हणजे काय, आता निवडणुका सोप्या असतात, लोकांना वाटतं त्याला आमदारकी आली, आता लाट आली. मागे जशी भाजपची लाट होती आम्ही भाजपमध्ये गेलो, आता साहेबांची लाट आहे आपण साहेबांकडे जाऊ. हे न होता जे विचारांचे पाईक आहेत त्या लोकांना संधी देणं आपलं काम आहे. ठीक आहे, निवडून यायचा, सत्य देण्यासाठी काही काही बदल हे करावं लागतात. पण आज तुम्हाला सांगतो, गेलेली लोकसभा पाहिली असेल, लोकसभेच्या टायमाला आमची परिस्थिती काय ते आम्हालाच माहीत नाही. मी जेव्हा थांबलो तेव्हा मला माहीत पण नव्हतं लोकसभेला आमच्या 10पैकी 8 जागा येतील, म्हणजे जेव्हा मी अध्यक्षपद घेतलं. पण आम्हाला साहेबांवर विश्वास होता म्हणून आम्ही तिथे थांबलो. पण तेव्हाही आमचं काम करताना म्हणजे भाजप असतील किंवा अजित पवार गट असेल हे आमच्याकडे पाहून हसायचे, आमच्या पदाधिकाऱ्यांकडे हसायचे. ह्यांच्यामागे एक माणूस नाही. पण त्यांना काय माहिती, जे माणसं आहेत ह्या शहरामध्ये ती साहेबांच्या विचारांची माणसं आहेत, साहेबांना मानणारे लोक आहेत. ती बोलून दाखवत नव्हती. तुमच्याकडे फक्त काय म्हणतात त्याला, गुंडेवारी
आपले स्थानिक असतील मोठे असतील, पण माझ्याकडे जे होते ते त्या घरातली लोक होते, नेते तिकडून कार्यकर्ते इकडे असं. कार्यकर्ते इकडे होते, मतदार येतो ते असत होते. आमची मुलं यायची म्हणायची, ते हसतात आपल्याला. मी म्हटलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, आपण लोकांमध्ये फिरा. आपण जे करू शकतो ते नाही जाऊ शकत. जे लोकांमध्ये आम्ही जाऊ शकतो ते कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता, कुठलाच अध्यक्ष जाऊ शकत नाही. हे मी असं मला ठामपणे सांगतो. माननीय पवार साहेबांची शिकवण आहे, तुम्ही लोकांमध्ये थांबा. आज तुम्ही हा उपक्रम घेतला, खरंच चांगलं केलं. आज 10 महिन्याच्या कालावधीमध्ये सत्तेत असलेला पक्ष आणि आमचा पक्ष याच्यात खूप तफावत होती. लोक सत्तेच्या बाजूने वाहत असतात, पण आज आमची 180 जणांची कमिटी मी तेव्हा बांधलेली होती. ते पण ताकदीचे लोक होती, त्यांना मानणारे होते, जे इथून मागं डावलले गेले होते. अशा लोकांना घेऊन मी संघटना चालू केली. मी तिथं ऑफिस चालू केलं. 1.5 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे माझं, मेन चौकात ऑफिस केलं आहे. जाते तर तुम्ही 5 वाजता तिथं बोर्ड लागलेला आहे साहेबांच्या नावाचा आमचा. लोकांचं लक्ष तिथं जातं. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली. आमचे पहिले गट तट हे प्रत्येक पक्षामध्ये असतात आणि ती लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण असतं. ठीक आहे, ते माझे बांधव होते, त्यांना वाटलं मी आत्ता आलो आहे, लगेच अध्यक्ष आलो. त्यांचा रसवा फुगवा मान्य होता. ते सासू सून जसं असतं तशा पद्धतीचं असून कालांतराने आम्ही पुन्हा एक झालो. आणि ह्या लोकसभेमध्ये पक्षाची ताकद कमी असतानासुद्धा, संघटनेत लोक कमी असतानासुद्धा आम्ही विभागणी केली. अमोल कोल्हे साहेबांच्या प्रचाराला हे टीम थांबेल, संजोग भाऊंजी आला हे थांबेल आणि सुप्रियाताईंची आला आम्ही थांबेल. म्हणजे ताईंच्या इलेक्शनला सुद्धा आम्ही स्वतः तिथं जाऊन जातीने लक्ष दिलं होतं. मुळशी तालुक्यात हा आमच्याकडे दिला होता, म्हणून आम्ही ताईंच्या इलेक्शनला 7 तारखेला ते मतदान झालं. 7पर्यंत मी मुळशी तालुक्यात ताईंना मदत केली. आम्ही लोकांनी मदत म्हणजे ते आमचं संघटनेचं काम होतं. म्हणून म्हटलं संघटनेचं काम काय असतं हे खूप महत्त्वाचं आहे. ताईंना माहीत पण नाही आम्ही कामं केलेली आहेत. आम्ही खाली जात होतो, स्वतः पॅम्पलेट वाटत होतो, स्लिपा वाटत होतो. आमच्याकडे बाकी वाटण्याला काहीच नव्हतं. स्लिपा, पॅम्पलेट आणि आमचे विचार, साहेबांचे ध्येय धोरण हेच आम्ही पोचवत होतो. बाकी आम्हाला वाटण्यासारखं काहीच नव्हतं. साहेबांचे विचार आम्ही लोकांना जाऊन सांगत होतो. तेव्हा तिथे एवढी दहशत होती, म्हणून आम्हाला हितनं तिथं बोलवलं गेलं. बरं, म्हणजे हा विश्वास पक्षाने आमच्यावर टाकला आणि आज आम्ही 12,500 मतदानाचं लीड मुळशी तालुक्यातनं ताईंना दिलेलं आहे. भले आमचं खऱ्याचा वाटा आहे तिथे, पण आम्ही तिथे जाऊन थांबलो, लोकांशी संवाद साधला. म्हणजे संघटनेचं काम काय असतं, लोकांना वाटतं आमदार झाला, पण आमदाराचं काम नसतं कधी. आमदार हा संघटनेवर अवलंबून असतो. आज ही जी लोकं येत आहेत ती संघटना पाहून येत आहेत आमच्याकडं. त्यांना माहिती आहे ही संघटना म्हणजे पवार साहेब आहेत आमचे. पवार साहेबांकडे पाहून ही लोक आज यायला लागलेले आहेत. आणि पवार साहेबांना प्रोटोकॉल आणि संघटना खूप महत्त्व देतात. आपल्याला माहीत नसेल, मलाही अनुभव नव्हता, पण साहेबांपाशी गेल्यानंतर मला समजलं की प्रोटोकॉल कशाला म्हणतात आणि सन्मान कसा, संघटना कशाला म्हणतात. हेतून मागं तुम्ही बघा, संघटना म्हणजे अध्यक्ष, एखादा नेता आला की फक्त अध्यक्ष त्याच्यासोबत असतो. अजित पवारांचे इथं ते पण नव्हतं. अध्यक्ष बाजूला बाकी जे कानाला असतात तीच लोकं असायची. म्हणजे संघटना प्रोटोकॉल हा माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे नव्हता. अजित पवार साहेब हे प्रशासन चांगले चालू शकतात, कौतुक आमचं आम्ही 100% करू, पण संघटना अजितदादा चालू शकत नाही. बरं, आणि तीच सवय त्यांच्या संघटनेला इथं लागली होती. पण पवार साहेबांनी आम्हाला चौकट आखून दिलेली आहे. तुमचं काम काय, अध्यक्षाचं काय, उपाध्यक्षाचं काय, सरचिटणीस काय, संघटक काय, खजिनदार काय, अशा पद्धतीचं आम्हाला गाईडलाईन्स साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे संघटना किती महत्त्वाची हे साहेबांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं. आणि त्याची प्रचिती आम्हाला आता आहे लोकसभा विधानसभेमध्ये आली. 1 वर्ष जवळपास तुषारभाऊ होतोय, तुम्ही सगळा आता जो काही तुमचा प्रवास मांडताय, परंतु मला त्या प्रवासावरती याचा तुम्ही जो मुद्दा मांडला की राज्यात आणि केंद्रात ज्या पक्षाची सत्ता होती त्याचे तुम्ही नगरसेवक होते, तिथला तुम्ही राजीनामा दिला, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, तुम्ही अजित पवारांबरोबर आलात. तुम्हाला तरी वाटलं होतं का की एका पक्षाचे 2 पक्ष होतील आणि आल्यानंतर अजितदादांबरोबर जायचं का शरद पवारांबरोबर जायचं हा मोठा प्रश्न तुमच्या समोर होता. त्यानंतर तुम्ही शरद पवारांबरोबर गेलात. परिस्थिती शहरातले आपण पाहत होतो, जे जुने जाणते सगळे शहरातले माजी महापौर असतील, माजी नगरसेवक असतील, चांगले बलाढ्य जे होते त्या सगळ्यांनी जवळपास अजित पवारांचा रस्ता पकडला आणि तुमच्यासारखे शरद पवारांबरोबर राहिले. काय तो संघर्ष होता, काय काय वाट्याला आलं, कुठल्या कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागला ते प्रेक्षकांसाठी, कारण संघटना बांधताना ती सोपी नाही आहे. आज जे यश दिसतंय हे कार्यकर्त्यांचं जाळं असतं. असं म्हणलं ते खरं आहे. अजित पवारांसोबत मी पक्षात गेलो तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी काय परिस्थिती येईल की आपण अजितदादा पक्ष सोडून जातील. ज्यांच्या विश्वासावर, ज्यांच्या जीवावर आपण भाजप सोडून इकडं आलो, ज्यांच्या ताकदीसाठी, आणि तेच पुन्हा भाजपच्या वळसेला जाऊन बसले, ते मला थोडं मनाला वेदना झाल्या.
पण मला जेव्हा सांगण्यात आलं की पवारसाहेब माझ्यासोबत आहे, आपल्याला हे प्लॅन म्हणजे नियोजित कार्यक्रम आहे, म्हणून मुंबईला जी सभा झाली त्या सभेला मी स्वतः गेलो होतो. मी ते काय जे आहे तुमच्या माध्यमातून मी खोटं बोलत नाही कधीच. पण तिथे गेलं मला दादांचं भाषण ऐकल्यानंतर मला समजलं की आपल्याला हे दिशाभूल केलेली आहे. बरं त्या टायमाला मी माझी भूमिका भाषण सोडून मी निम्म्यातनं निघून आलो. बरं तिथनं सोडून आलो. मी म्हटलं मला इथं काय दादांसोबत थांबायचं नाही. काय खटकलं त्या ज्या भाषणात? व्यक्तीने तुम्हाला सर्व काय दिलं, मोठं केलं, हे केलं, मला खूप त्या वेदना आल्या त्यांच्या भाषेत. तुम्ही ऐका ते, तुम्हालाही ते समजेल. मला ते भाषण मनाला पटलं नाही. म्हणून म्हटलं ज्या व्यक्तीने ह्या व्यक्तीला घडवलं आहे त्या व्यक्तीबद्दल बोलणं योग्य नाही. मग मला समजलं हे काही एक नाही आहेत. म्हणून मी माझी भूमिका बदलली आणि ह्या 36 नगरसेवकांपैकी एकच नगरसेवक येतं होतं त्या शिलवंताई. मग त्यांचा आणि आमचा परिचय झाला. मग त्यांनी मला साहेबांकडं भेट घालून दिली. बरं मी माझी भूमिका साहेबांना सांगितलं. साहेब मला डायरेक्ट मी काहीच येऊ शकत नाही, जे गेले तू पण जा. बरं मी म्हटलं साहेब मला सत्ता नको आहे, मला तुम्ही पाहिजे, तुमचे विचार पाहिजे, लोकशाही जिवंत टिकली पाहिजे. हे फोडाफोडीच्या यांनी आपण पाहतोय लोकशाही धोक्यात आली होती. पुरोगामी विचार काय हे आपल्या युवा पिढीला माहीत नाही. ते फक्त सत्तेच्या मागे आहेत. किती वेळ साधारण पवार साहेबांनी तुम्हाला त्यावेळेस दिला होता? कशी ती मीटिंग? साहेबांनी मला तेव्हा 20 मिनटं दिले. बरं 20 मिनटं माझी त्यांनी माहिती घेतली पहिल्यांदा. बरं त्याच्या आधी कधी पवार साहेबांना भेटला होता? कधीच योग नव्हता आला माझा, कधीच माझा योग नाही. तेव्हा दादा पाहत होते, दादांशी संपर्क होता. मी दादांच्या विचारासोबत होतो, हे होतो. दादांनी मला काय डावललं तिकिटाला म्हणून मी भाजपची उमेदवारी तेव्हा घेतली, निवडून आलो होतो. बरं 2012 मी अपक्ष निवडणूक लढलो होतो. तेव्हाही मला 2500 मतदान झालं होतं. मग मी अशा ह्याच्यात मी साहेबांना सांगितलं. पण साहेब म्हणले अरे माझ्याकडे द्यायला काही नाही आहे. म्हटलं साहेब तुमचा सहवास भेटतो आहे, लोकनेते लोक पावलेले आत्ता आपल्या इथं. एकसुद्धा लोकनेता नाही ह्या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब सोडले तर. आणि म्हणलं आज आपलं भाग्य आहे, ह्या लोकनेत्याचा सहवास आपल्याला भेटणार आहे. भाई माझा स्वार्थ समजा काही म्हणा तुम्ही, पण माझा स्वार्थ फक्त साहेबांचा सहवास हा होता. तो पण तसं वाटलं नव्हतं की शहराध्यक्षपद मिळेल? नाही नाही काहीच नव्हतं वाटलं. एक अपेक्षेने गेलं नव्हतं? अपेक्षेने गेलो नव्हतो मी, ना शहराध्यक्षाच्या अपेक्षेने गेलो, ना विधानसभेच्या अपेक्षेने गेलो, ना कुठल्या गेलो. ती परिस्थिती तशी नाजूक होती ना, आम्हाला माहीतच नव्हतं पुढे काय होणार आहे. कुठले बळ नसताना तुम्ही तिथे ते पाऊल नसताना पण मला फक्त मी विचारांना एकदम बांधलेला असतो. मला एखादी गोष्ट नाही पडली, भले माझा किती लॉस झाला. राजकारणामध्ये काय होतं, पद आणि प्रतिष्ठा, याच्या पलीकडे काय नाही आहे. असं तेच नाही भेटणार, याच्या पलीकडे काय होणार आहे माझं. ना माझ्या फॅमिलीत कोण, आम्ही शेतकरी कुटुंबातले एक, मला दुकानापासून आमच्या वडिलांचा प्रवास आहे. म्हणून मला त्याचं काय वाटत नाही. जे केले आम्ही शून्यात नाही केलेलं आहे. आईवडिलांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहोत. पण मी एक मनात विचार केला, जेव्हा आपले आईवडील पण थकलेले आहेत आणि आपण म्हटलं आईवडिलांना सोडून निघून जायचं तर त्या बिचारांचं काय होणार. तीच परिस्थिती मला साहेबांची दिसली. पण त्या व्यक्तीकडे मी जेव्हा भेटलो साहेबांना ते 20 मिनटात, ते खचलेले नाही दिसले मला, काही नाही. ते आहे त्या कॉन्फिडन्समध्ये होते. मग अशा व्यक्तीसोबत काम करायला कधीही चांगलं. आज आम्ही जेव्हा राजकारण चालू केलं आम्हाला कमर्शियल नेते भेटले. आपले स्थानिक जे नेते आहेत ते कमर्शियल नेते होते ना. कोणाच्या जागा आहेत त्यांना तिकीटं द्यायची, कोणाचं काय आहे त्यांना पदं द्यायची. पण साहेबांपाशी गेल्यावर मला त्याचं विसर पडला की लोकनेता कशाला म्हणतात. आणि त्या व्यक्तीने शून्य म्हणजे 1% विचार करतो कार्यकर्त्यांचा, काय तुझी परिस्थिती होईल, फायनान्शियली परिस्थिती काय आहे, अडचणी काय आहेत. माझ्यासोबत आलो किती अडचणी होतील. म्हटलं साहेब किती अडचणी काय फरक पडत नाही, पण मी तुमच्यासोबत थांबणार. ही माझी भूमिका ठाम होती. त्या भेटीनंतर तुम्हाला शहराध्यक्षपद कधी मिळालं? भेटीनंतर साहेब मला 2दा भेटलो मी साहेबांना. 3 भेट झाल्या माझ्या अध्यक्षपदाच्या आधी. साहेब म्हटले तू कधी घेतोय निर्णय. म्हटलं साहेब जे थांबलेच जुने तुमच्यासोबत 2 महिने थांबले म्हणजे असे 2 महिने ते बिचाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले पण कोणी भूमिका घेत नव्हतं. आता त्या बिचारे आता जे थांबले होते ते तुम्हाला मी सांगितलं 5व्या फळीतली लोकं थांबली होती. आणि आपलं शहर तुम्हाला माहिती आहे, आपले स्थानिक माहिती आहेत, म्हणजे आमचे जे गावकीवाले तुम्हाला स्वभाव माहिती आहे आम्हाला लोकांचे. आम्ही कोणाच्या हाताखाली काम करायला, कोणाच्या हा इगो असतो एक. खरं आहे. आणि भूमिका कोण घेणार नव्हतं. मलाही माहीत होतं कोणी भूमिका या शहरात घेणार नाही. मग त्यानंतर मी साहेबांना पुन्हा एकदा भेटलो. साहेब म्हटले तू कधी घेतो डिसिजन, तुला अध्यक्ष करायचं. बरं साहेबांना नाही म्हणण्याची आपली उंचीच नाही आहे, हिंमत पण नाही त्याची. मग साहेबांनी म्हटलं तुम्ही म्हणसाल तेव्हा मी चालू करतो. आणि मी ते काम चालू केलं. बरं अशा पद्धतीने मी माझं अध्यक्षपद घेतल्यानंतर मी ऑफिस चालू केलं. त्यानंतर पद वाटप त्या दरम्यान जयंत पाटलांशी भेट झाली होती? झाली होती. जयंत पाटलांकडे एक खूप मोठा अनुभव आहे. म्हणजे शरद पवार साहेब जसं तुम्ही त्यांचं नाव घेताय तसं जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष म्हणून भूमिका पाहत आहे.
तर जास्त सहवास किंवा मार्गदर्शन की ही संघटना अशी वाढवायची आहे, संघटनेसाठी काय केलं पाहिजे, जास्त सहवास कोणाचा लाभला, मार्गदर्शन कोणाचं मिळालं? मी काय झालं, आता पुण्यामध्ये साहेब असतात, साहेबांचा संपर्क माझा सातत्याने होत असतो. जयंत पाटील साहेब मुंबई पुणे करत असतात, त्यांनाही मी महिन्यात एकदा दोनदा भेटतो. माझ्या रोजच्या अपडेट त्यांना असतात. संघटना कशी चालवायची याचे गाईडलाईन्स मी माननीय जयंत पाटील साहेब यांच्याकडूनच घेतो. त्याच पद्धतीने ताकद देण्याचं काम ह्या 10 महिन्यात रोहितदादा पवार यांनी ह्या शहरामध्ये गणपती असतील, देवी असतील, महिन्याला येणं असेल, अशा अनेकदा इथं येऊन मला लोक जोडून दिली. जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने मी रोहितदादांच्या सोबत काम केलं इथे. रोहितदादांनी मला इथं खूप मोठ्या प्रमाणात ताकद दिलेली आहे, ते नाकारून चालणार नाही. माननीय साहेबांचा सहवास घेतो, साहेबांशी जास्त आपण बोलत नाही. संघटनेचं मी फक्त माहिती घेतो काय केलं पाहिजे ते. मग जयंत पाटील साहेबांशी मी तेच बोलतो. मला बाकीचं मी काहीच बोललो. मी अजून महापालिकेबद्दल काय होईल, विधानसभा काय होईल, लोकसभा मी अजिबात चर्चा केलेली नाही. तेवढी माझी उंची नाही साहेबांसोबत हे करण्याची. साहेबच मला सांगतात काय केलं पाहिजे. आणि आजपर्यंत साहेबांचा अनुभव सांगतो, साहेब कौतुकाने आवजावं घालूनच बोलतात. मी साहेबांपेक्षा आता निम्मच वय आहे माझं, तरी पण ते आवजावं घालून बोलतात काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं. प्रत्येकाचं मत जाणून घेतात आणि एकदम शांतपणे जाणून घेतात. ही संघटना वाढवण्याचं एक स्किल असतं किंवा हे महत्त्व संघटनेला असतं. ते इथून मागं मला कुठंच दिसलं. मी भाजपमध्ये सुद्धा होतो. मला भाजप संघटनेतही काम करण्याची खूप आवड होती. मी महापालिकेत पद मागत नव्हतो, मला संघटनेत काम द्या म्हणायचं. पण तिथं त्यांना भीती होती. पण काय, कोणाचं कर्म आणि काम कोणी थांबवू शकत नाही. माझ्यात ती ताकद होती कामाची, म्हणून मी आज इकडे येऊन अध्यक्ष झालो. ज्या अजित पवारांच्या किंवा ज्या भाजपमध्ये मी म्हणायचं मला महापालिकेचं तिकीट द्याल का, तर आज माझ्या हातामध्ये साहेबांनी महापालिकेची तिकीट वाटपाचा अधिकार दिला आहे. म्हणजे हे फक्त माननीय पवार साहेबांच्याच ह्याच्यामध्ये होऊ शकतं. तिथं ना तुम्ही राजकीय घराण्यातनं आला आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत हे पाहिलं जात नाही, व्यक्ती पाहिला जातो. ही साहेबांची संघटना आहे. जो कामाचा आहे, ज्या संघटनेला महत्त्व देऊ शकतो, संघटनेला टाईम देऊ शकतो, त्या संघटना फक्त माननीय पवार साहेबच चालवू शकतात. तुषारजी, खरं तर आपल्याला निवडणुकांकडे वळायचे, महापालिका असेल, येणाऱ्या विधानसभा असतील. आजचा आपला जो मुद्दा आहे संघटनेचं जाळं आणि तुम्ही संघटना निर्माण कशी केली, तुम्ही सगळ्या गोष्टी बोलत बोलत गेलात. संघटनेने तुम्हाला अध्यक्षपद दिलं, पण ह्या एका वर्षात तुम्ही संघटनेला काय दिलं, कशा पद्धतीने तुमच्या संघटनेची तुम्ही आज ती उंची वाढवली. कारण शहरात आज आपण पाहतोय एकीकडे देशभरामध्ये किंवा या राज्यामध्ये शरद पवार यांच्याकडे एक लाट आहे. म्हणजे जे भाजपच्या वाट्यावर होते त्यातले बऱ्यापैकी लोक परत आता पवार साहेबांकडे निघालेत. तुम्ही अशा वेळेस सोबत होतात जेव्हा काहीच नव्हतं. पण ह्या काळात तुम्हाला मिळालेलं अध्यक्षपद, त्याचा तुम्ही केलेला फायदा पक्ष संघटनेला कसा झाला आणि आज काय जाळं विणलेलं आहे, किती, म्हणजे असा एक काळ होता की अध्यक्षपद तुमच्याकडे आलेलं आहे पण खालची कार्यकारिणी कदाचित नसेल. मग ते खजिनदार असेल, सचिव असेल, बरीचशी पदं होती, पण आज ती सगळी पदं आहेत का भरलेली आणि कशा पद्धतीने तुमचं आजचं कामकाज आहे? नाही, मी असं मला सांगू इच्छितो, आम्ही सत्तेमध्ये होतो, आम्ही विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षात संघटना वाढवायला खूप संधी असते पण आणि संघर्षही तेवढा असतो. मी संघर्षाला कधी गेलो नाही आणि संधी आली तर मी कधी सोडलेली नाही. मी अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी जसं आता ह्या लोकांनी आमदार म्हणून गावभेट चालू केले तसं मी अध्यक्ष झालो, प्रत्येक वार्डमध्ये फिरत होतो. कोणाला संघटनेत काम करायचं, चल बाबा चल बाबा, पण कोणाची इच्छा नव्हती. मला ते म्हणायचे तू वसडगावचा पाटील झालेला आहे. बरं, म्हणजे गुलाल पोत्यातला संभला तू हात घातला, ह्या वेदना, हे वाक्य आम्ही ऐकलेली आहेत. बरं, आम्ही अपमानही सहन केलेला आहे. आता हे मी व्यक्त होऊ शकत नाही, एवढा अपमान आम्ही सहन केलेला आहे. तेव्हा आमच्या नेत्यांनाही मी कधी बोललेलं नाही. जे लोक आता इन्कमिंगमध्ये त्यांनीच आम्हाची मनाची हेलना एवढे केलेली आहे, पण आम्ही ते मनात ठेवत नाही. चला संघटना आहे, लोकांचे स्वभाव असतात, आम्ही सोडून दिलं. पण जेव्हा गावोगावी फिरत होतो तेव्हा एक दोन लोक मी घेत होतो. ते म्हणले ते योग्य आहे, पण कसं होतं, उपाध्यक्ष कुठल्या लेवलचा पाहिजे, सरचिटणीसची विचारक्षमता काय पाहिजे, प्रवक्त्याचे क्वालिफिकेशन काय पाहिजे, ह्या गोष्टी संघटनेला खूप महत्त्वाच्या असतात. पण ती नाजूक परिस्थिती आमच्यापाशी होती की लोक नव्हती. पण त्याच्यात पण आम्ही संघटना बांधली. तेव्हा 70 लोकांची संघटना मी बांधली गेली. बरं, सुरुवातीच्याला. आणि ऑफिसचं उद्घाटन आणि पदनियुक्त्या ह्याचा मी माननीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सभा घेतली. याच्या ग्राउंडला मी सभा घेतली ती, जी आजपर्यंत ना सत्तेतल्या लोकांनी घेतली ना विरोधकांनी घेतलेली. इथनं मागचा इतिहासही बघा. पद वाटप तुम्ही हॉलमध्ये घेतलं आहे, नाट्यगृहाला घेतलेले, पण ओपन जागेमध्ये मला ते दाखवायचं होतं ही पवार साहेबांची संघटना आहे आणि आम्ही कोणी नसेल तर आम्ही कोणाचं अपेक्षा ठेवत नाही.
कारण पवारसाहेबांच्या विचाराला मानणारे लोक आज ह्या महाराष्ट्रामध्ये खूप आहेत आणि मी त्या विश्वासावर मी ती सभा आयोजित केली. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत अतुलजी, 5,000 लोकांची सभा मी तेव्हा केली. बरोबर. तुम्ही सर्वांनी पाहिलं, आम्ही साक्षीला आहे. सगळ्या ओपन माध्यमांनी ठेवलं, बातम्या माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या. तेव्हा हसत होते मला लोक, अरे मैदान कसं काय घेतलं याने. पण मला विश्वास होता, मला माझ्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास होता, माननीय साहेबांच्या विचारांवर आमचा विश्वास होता, म्हणून मी एवढी मोठी हिंमत केली. मी ती सभा झाली, पदनियुक्त्या वाटप झाल्या. ते झाल्या पण लोक शॉकमध्ये होते. हे काय, कोण म्हणले पैसे देऊन आणलं, कोण मग ते आता बदनामीचं आम्ही खूप पचवलेले आहेत, पण त्याच्यात आम्हाला जायचं नाही. आता ठीक आहे म्हणलो. त्यानंतर झालेले प्रत्येक आंदोलनं असतील, आंदोलन आम्ही सातत्याने आंदोलनं घेतली. कुठल्याही आंदोलनं आम्ही मागे नाही. तुम्ही लोकांनी ती कव्हरेज आम्हाला दिलं. आणि विशेषतः मी अभिनंदन तुम्हा प्रसारमाध्यमांचं, मीडियाचं करेन, ज्यांनी आमच्याकडं काही एक अपेक्षा न ठेवता, तुम्हालाही माहीत होते फाटके तुटके काय करू शकतात, पण विचारांची देवाणघेवाण आणि विचार पोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्हाला जमलं. आणि या लोकसभेला त्याचाच फायदा आम्हाला झाला. त्याचं 100% श्रेय हे तुम्हा माध्यमांना आहे. तुम्ही माध्यमांनी आम्हाला मदत खूप केलेली आहे, त्याबद्दल तुमचा विसर आम्हाला कधीच पडणार नाही, हे लक्षात ठेवा. सत्ता येतील जातील, पण तुम्हा लोकांनी जी मदत आम्हाला केली, आमच्या पक्षाला केलेली आहे, म्हणजे तुमचं ABP माझा असेल, TV9 असेल, आपला आवाज असेल, किंवा आपले स्थानिक पोर्टल असेल, YouTube असेल, प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली. त्याबद्दल तुमचंही कौतुक. तुम्हा लोकांच्या मदतीने माझी संघटना लोकांपर्यंत पोचत गेली, लोक जोडत गेली, आणि या लोकसभेला त्याचा आम्हाला फायदा पण झालेला आहे. हे आंदोलन झाल्यानंतर मला एक साहेबांची सभा घ्यायची आमचं खूप दिवसाचं डोक्यामध्ये होतं. लोकसभा झाल्यावर त्याचा योग आला. लोकसभा झाल्यावर आम्ही एक सभा घेतली महात्मा फुले कॉलेजला, जिथं सभा साहेबांची. मला खूप जण म्हणतात, नाही ते फुल नाही व्हायचं, ते भरायचं नाही, आपण ते नाट्यगृहामध्ये घेऊ, पण आणि बाकी प्रवेश पण घेऊ. पण मी साहेबांना सांगितलं, मला प्रवेश कोणाचे घ्यायचे नाही सभेमध्ये. साहेब म्हणलं, असं का? म्हटलं, मला तुमची ताकद या शहरात आहे हे दाखवायचं आहे. आता इन्कमिंगवाले आले तर ते म्हणतील आम्ही लोक घेऊन आलो होतो, म्हणून मला ते प्रवेशाची सभा मी केली नाही. मी तुमच्या माध्यमातून मी सांगत होतो प्रवेश आहेत, पण ते आता राजकीय माझं हे होतं त्याच्यामध्ये. पण ज्यांचे प्रवेश आधी झाले होते त्यांनाही मी म्हटलं, फक्त तुम्ही या, तुम्ही 1 माणूस आणू नका. ते पण शॉक होते. त्यांना म्हटलं, असं काय? मी म्हटलं, साहेबांची ताकद काय आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि व्यक्तीची ताकद नाही, साहेबांची ती ना तुषार कामटेची वैयक्तिक ताकद आहे, ना कोण आले त्यांची ताकद, ही ताकद आहे साहेबांची. आणि ती सभेने ते दाखवून दिलं साहेबांची ताकद काय आहे ते. म्हणजे साहेब मला म्हणले, अरे आपलं काहीच नव्हतं तिथं, तू. मी म्हटलं, साहेब माझं काहीच नाही, हे तुमचं आहे. म्हणजे त्या साहेबांचं एवढं मोठं मन आहे. ते म्हटले, तू एवढं केलं. मी म्हटलं, मी काहीच केलं नाही साहेब, हे तुम्ही विचार आहे म्हणून लोक मला जोडत गेले. ह्या पद्धतीने मी संघटना बांधत गेलो. आज पण मी तुम्हाला, आता मी पॅम्पलेट आणलं नाही, आज आम्ही शहरात संवाद चालू केलेला आहे. टोटल शहरामध्ये आम्ही पॅम्पलेट वाटतो. साहेबांनी केलेली कामं, साहेबांनी आणलेल्या योजना, साहेबांनी आणलेले विधायक, हे साहेबांची कामं आम्ही दाखवतो. मला त्या मुद्द्यावर पोहोचायचं आहे की आपली पिंपरी चिंचवड हे औद्योगिक नगरी आहे. आपण जर पाहिलं तर पिंपरी विधानसभा, चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभा, मी विधानसभेवरती नंतर येईल, परंतु ह्या औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहराचा जो पाया रचला गेला, या शहराच्या विकासामध्ये पवार कुटुंबियांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं गेलं, परंतु श्रेय अजित पवारांकडे घेतलं जात आहे. शरद पवारांचा किती कशा पद्धतीने या शहराच्या जडणघडणीमध्ये सहभाग आहे, कारण जोपर्यंत अजितदादा पवार या शहरामध्ये सगळी सत्ता किंवा सगळं समीकरण पाहत होते, तोपर्यंत मला वाटत नाही की अजित पवारांच्या व्यतिरिक्त पवार कुटुंबातलं कोणी या शहरात येऊन काही कार्यकर्त्यांशी संवाद साधत होतं. परंतु आज आपल्याला रोहित पवार दिसत आहेत, कधी सुप्रियाताई येत आहेत, तर शरद पवार तर आहेच आहे. कसं तुम्ही याकडे पाहते की या औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्या पवारांचा जास्त करून सिंहाचा वाटा आहे? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्ताच तुम्हाला मी सभेचं उदाहरण दिलं. साहेबांनी जर सांगितलं, तू शून्यातनं पक्ष इथं उभा केला, त्याच पद्धतीने साहेबांना स्वतः काय म्हणता याला पब्लिसिटी किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवायला साहेबांना आवडत नाही. साहेबांचे काम असतात, पण साहेब श्रेय खालच्या लोकांना देत असतात. असं मला एक मागे जातो 1-2 मिनटं, मी तुम्हाला सांगितलं नाही. मी जेव्हा अध्यक्ष आलो त्यानंतर 1 महिन्यामध्ये आदिवासी समाजाचा एक मेळावा घेतला गेला दापोडेमध्ये. बरं. तो संघटनेचा नव्हता, तो समाजाचा होता. बरं. साहेबांनी मला फोन केला, म्हटलं मी तिथं येतोय, तुम्ही तिथं थांबा. मी गेलो, तिथं लोक होते 50 ते 60 लोक. मी साहेबांना फोन केला, म्हटलं इथं लोक नाही आहेत. साहेब म्हटले ते आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांनी वर्गणी काढून तिथं कार्यक्रम घेतलेला आहे.
मला तिथं 10 लोक असेल तर मी तिथे येणार आहे. म्हणजे संघटना कशी बांधली जाते आणि प्रत्येक घटकाचा विचार कसा केला जातो हे साहेबांनी मला तिथं दाखवून दिलं. नंतर 1 तासाने मी तिथं पाहिलं, तो हॉल फुल झाला होता. कमीत कमी 800-900 लोक तिथं जमलेली होती. आणि संघटनेमध्ये मला मदत केली माननीय पवार साहेबांनी. ते आदिवासी समाजातील काही लोक मला जॉईन झाले पक्षामध्ये. म्हणजे मी फक्त नावाला अध्यक्ष, चेहरा माझा होता, पण मागे साहेब होते. फतेचंद कॉलेजला तुम्ही पाहिलं असेल, ते जैन समाजाने ते पुतळ्याचं अनावरण होतं, त्या मुत्तांनी घेतलं होतं, तिथं साहेब आले होते. जेव्हा जेव्हा साहेब आले तेव्हा माझं काम होतं स्वागत करायचं. मी एकदम JCBतनं फुलं टाक, ढोलताशे लाव, बँड लाव, अशा पद्धतीने साहेबांचं स्वागत करत गेलो. पण ते स्वागत फक्त मला दिसत होतं, साहेब येतात आपलं स्वागत केलं, पण साहेब लोक मला जोडून देत होते प्रत्येक समाजाची, प्रत्येक घटकातील. म्हणजे ते मला शिकवत होते संघटना कशी बांधायची. मी पुण्यात काम केलं विद्यार्थीचं, पण मी अध्यक्ष नव्हतो, मी लहान लहान पदावरून कामं करत गेलो. मग तेव्हा लिमिटेड भाग असा, पण साहेबांनी मला शिकवलं संघटना कशाला म्हणतात, प्रत्येक घटकाचा विचार कसा केला पाहिजे. म्हणजे म्हणून मी भाग्य समजतो की मी चांगला साहेबांसोबत थांबलो, मला शिकायला भेटलं, अशा व्यक्तीचा सहवास भेटला. आणि संघटना कशी असते, भविष्यात जी संघटना असेल, तुषार कामटे कुठेही भविष्यात जाणार नाही, पण उद्या गेला काय अडचणीत तर ही संघटना माननीय पवार साहेबांना सोडून जाणार नाही. जे आत्ता गेली अशी संघटना मला शहरात बांधायची नव्हती. म्हणून मी बूथ असतील, तुमचे ते BLA असतील, संघटना असेल, ही माननीय पवार साहेबांच्या विचाराची घेतलेली आहे. भविष्यात आमच्यातला कोणी गेला कुठे तर संघटना जागेवर थांबली पाहिजे. माननीय पवार साहेबांनी ही संघटना नव्याने उभी केली, 25 वर्षाचा विचार करून. तिला कुठं गालबोट लागला नाही पाहिजे आणि शहराचा आणि ह्या महाराष्ट्राचा कुठं लॉस व्हायला नाही पाहिजे, अशा पद्धतीची संघटना बांधण्याचं काम माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही करतोय. राहिला विषय, आत्ता तुम्हाला सांगितलं, श्रेय मला देत होते संघटना बांध, त्याच पद्धतीने कामं माननीय साहेबांची होती. MIDC कधी आली आपल्या इथं, तेव्हा दादांचा काही संबंध नव्हता, पण दादांनी केली असं लोक सांगतील. IT पार्क साहेबांनी आणलं, पण श्रेय दादांना दिलं गेलं. साहेबांना नावाचं काहीच नाही, ते नावाच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांना बाकीच्यांना मोठं करायचं आहे, पण ज्या व्यक्तींना मोठं केलं त्याला त्याची जाणीव नाही राहिली. हे मी शोकांतिक आहे. तर तुम्ही आगामी काळ ज्या निवडणुका आहे त्याच्यात तुम्ही कसं बिंबवणार आहात की हा विकास शरद पवारांनी केलेला आहे? 100% लोकांना माहिती आहे, ह्या लोकसभेलाच लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, शहरात संवाद जो आम्ही चालू केला आहे त्यात माननीय साहेबांचीच कामं आम्ही त्याच्यामध्ये दाखवली. त्यामध्ये तुषार कामटेंनी 5 वर्षातली कामं काय केली किंवा संघटनेत 1 वर्षातली कामं काहीच लिहिलेली नाही. माननीय साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनात काय काय केलं तेच पॅम्पलेट आम्ही लोकांपाशी देत आहे. जुन्या पिढीला माहिती आहे, तुम्हाला लोक ग्रामीण भागाला माहिती आहे साहेब, पण ह्या शहरीकरणात जी लोक अडकली युवकांपर्यंत तो विचार पोहोचला पाहिजे, त्या माध्यमातून आम्ही आत्ता काम करतोय. आज रोहितदादा हे शहरामध्ये सातत्याने येत आहेत, ताकद देत आहेत, पण त्यांनाही ते पब्लिसिटी आवडत नाही आहे. ते लोकांपाशी म्हणजे मीडियाला बोलव, ह्याला बोलव, अजिबात त्यांना आवडत नाही. ते येतात, कामं सांगतात, असं केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, गाईडलाईन्स देतात आणि निघून जातात. शेवट तेही मला सांगतायत, माननीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, ताई असतील, ह्यांच्या माध्यमातून आपल्याला संघटना वाढवायची आहे. रोहितदादांना पण नावाचं कधीच काही नसतं आणि तेही प्रोटोकॉल अजिबात तोडत नाही. मी तेच सांगतोय, आम्ही इथे येऊन शिकलो प्रोटोकॉल आणि कुठल्या कुठल्या घटकाला घेऊन संघटना बांधल्या पाहिजे, समाजामध्ये प्रत्येक घटकाला सोबत कसं घेतलं पाहिजे. पुरोगामी विचार हे फक्त भाषणामध्ये नाही व्यक्त व्हायला पाहिजे, तर ते तुमच्या कृतीतनं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम ह्या संघटनेमध्ये आल्यानंतर मला समजलं. पवारसाहेब समजले, पवारसाहेब समजू शकत नाही कोणाला, पण संघटनेच्या माध्यमातून मला अनुभव त्यांचा आला, खूप चांगला अनुभव. माननीय पवारसाहेब असतील, जयंत पाटील, ताई, रोहितदादा यांनी खूप मदत केली, म्हणून आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपली ताकद दिसते. मला एक अभिमान आहे, टोटल महाराष्ट्रामध्ये इन्कमिंग फक्त आपल्या शहरात झालं. जे 30 नगरसेवक आले आत्ता ते फक्त आपल्या शहरामध्ये झालं. त्याला का सर्वस्वी जयंत पाटील असतील, रोहितदादा असतील, ताई असतील, ह्यांची मदत झालेली आहे. ह्या लोकांनी पुढाकार घेऊन मला गाईडलाईन्स केलं आणि त्यांच्या प्रवेश केले. तुषारजी, मला तुमच्या एका मुद्द्यावरती यायचं. खरं तर तो मुद्दा म्हणजे आत्ताच्या मुलाखतीचा नाही, पण काय येतोय, तुम्ही बोलता आता बोलून गेलात की तुमच्या घरातून तुम्हाला राजकीय कुठलंही पाठबळ नाही, घरात साधं कोणी सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य नाही, तुमचा प्रवास नगरसेवकापर्यंतचा झाला आणि आज शहर अध्यक्ष झालाय. असं असताना अशी काय शक्ती तुषार कामटेच्या पाठीमागं आहे की जी व्यक्ती सत्तेतल्या भाजपाला शिंगावर घेते? म्हणजे तुम्ही सत्तेत असताना भाजपा सोडताय आणि सोडल्यानंतर थेट त्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, ते तुम्ही केले, अनेक सभांमध्ये तुम्ही केले. त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी विभागल्या गेली, 2 पक्ष झाले, तुम्ही शरद पवारांच्या पक्षात आलात,
आणि अजित पवार वेगळे झाले, तेव्हा तुम्ही अजित पवारांबद्दलही बोललात की सकाळी उठून कोणाची कामं करतायत. तर नेमकी ही ताकद कुठून मिळते, पाठबळ कुठून मिळते तुम्हाला? ईडी, सीबीआय, दादांचं असणारं वजन याची भीती वाटत नाही का? मी विचाराला बांध दिले. विचाराची ताकद माझ्यापाशी खूप मोठी आहे. हे लोकशाहीची ताकद आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची आणि संविधानाची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी कोणाला भीत नाही. आणि मी भाजप सोडलं, भाजपच्या विरोधात आवाज नाही उठवला. मी भाजपमध्ये असताना ते चुकीची कामं झाली त्याच्या विरोधात मी आवाज उठवला होता. माननीय अजित पवारांबद्दल मी व्यक्त करणं मी तेवढा उंचीचा नाही आहे, पण त्यांची भाषणं, त्यांच्या साहेबांबद्दलचं मत हे ऐकून मला एक मनामध्ये राग निर्माण झाला. काय वक्तव्य होतं तुम्ही केलं ते? मी अजितदादांचं? पहाटे 6 वाजता उठून, सामान्य माणसं कोणच जात नाही. आम्ही नगरसेवक आहे, नगरसेवकांचा आणि सामान्य लोकांचा टच हा जास्त असतो. पाणी, गटर, लाईट हा विषय आमचा असतो. तिथं लोक येत नाही 6 वाजता. मग 6 वाजता अजित पवारांकडे कोण जातं? कोण जात होतं? काय महापालिकेतले अधिकारी असतील, ठेकेदार असतील, ह्यांचीच कामं असतात ना. त्याच्यावरती अजितदादांनी तुमच्याबद्दल वक्तव्य, वडिलांचंही त्यांनी उद्धार केला त्याच्यामध्ये. म्हणजे ते दादांनी बोललं नव्हतं बाहेर. खरं बोललं की सख्या आईलाही राग येतो, ही म्हण आहे. म्हणून ते दादांना ते मनाला लागलं आणि त्यांनी आमच्या वडिलांचा उद्धार तिथे केला. पण माझे वडील हे सामान्य कुटुंबातले आहेत. किराणा माल दुकान, पिठाची गिरणी चालून त्यांनी आमचा उदरनिर्वाह केलेला आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्याबद्दल बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. पण दादा होते, बोलले ठीक आहे, त्यांना बुद्धीला पडलं म्हणून. आता दादा ना ज्यांनी घडवलं ते माननीय पवारसाहेब, त्यांच्याबद्दल ते बोलू शकतात, तर आपल्या वडिलांबद्दल ते बोलणार. त्याच्याबद्दल मला नो कमेंट्स म्हणून मी ते विषय सोडून दिला. वडिलांचा आदर आम्हाला आहे, त्यांना नसेल कदाचित, पण आम्हाला आहे, म्हणून आम्ही नाही बोललो काय त्याच्यानंतर. आता निवडणुकांवरती येतो. खरं तर चिंचवड विधानसभा ज्या निवडणुकीकडे सातत्याने पाहिलं जात आहे, मध्यंतरी पोटनिवडणुका झाली स्वर्गीय लक्ष्मीबाई जगताप यांच्या निधनानंतर, आणि आता 2024च्या या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका, तुषार कामटे चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे, त्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे, प्रचारात सक्रिय झालेले आहेत असं बोललं जात आहे. स्वतः तुम्ही लढण्यासाठी इच्छुक आहात का चिंचवड विधानसभेतून, आणि काय वाटतं चिंचवड विधानसभेच्या एकंदरीत सगळ्या या घडामोडींबद्दल? माझं लढण्याचं निर्णय 100% मी लढणार. पक्ष डिसिजन घेईल, तुम्हाला मान्य असेल. पण मी असं मला म्हणतो, ह्या तिन्ही विधानसभा, चिंचवड, पिंपरी, ह्या तिन्ही विधानसभा मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाला भेटाव्या म्हणून मी साहेबांकडे आग्रह केलेला आहे. चिंचवडचा विषय पाहिला तुम्हाला सांगतो, चिंचवडला 100% मला उमेदवारी साहेब देतील हा मला विश्वास आहे. कारण साहेबांनाही कल्पना आहे, आता जे येणार आहेत ते फक्त सत्तेसाठी येणार आहेत. जे इच्छुक आहेत आत्ता आमच्याकडे यायला, त्यांनाही अध्यक्ष व्हा म्हणून अशी इथले जे लोक थांबली होती ते जाऊन भेटत होते. त्यांना म्हणत होते तुम्ही अध्यक्ष व्हा, तुम्हाला विधानसभा देतील. पण तेव्हा ते हसत होते, म्हणजे संपलेल्या पक्षात आम्ही कशाला येऊ. आणि 30 लोक आज आमच्याकडे इच्छुक झालेले आहेत. तो सर्वस्वी निर्णय हा साहेबांचा असेल. पण मी साहेबांना अध्यक्ष म्हणून त्यांना मी कल्पना दिलेली आहे, तुम्ही युवकांमध्ये कोणालाही संधी द्या. ज्यांनी महापालिका म्हणजे विधानसभा मागच्या लढल्यात, पडलेत, पक्ष बदललेत, त्यांना तुम्ही उमेदवारी देऊ नका. आपली जी संघटना आहे ती पुढची 25 वर्ष चालली पाहिजे. आज जे इन्कमिंग घेसाल, उद्या ते पडले की ते पुन्हा नव्या पक्षात जाणार. संघटनेला त्याचा फायदा होणार नाही. ज्या चुका अजित पवारांनी केल्या त्या चुका आपल्याला करायच्या नाही, हे साहेबांनी मला तेव्हाही सांगितले आहे. संघटनेला महत्त्व का द्यायचं हे तुम्हाला, म्हणून मी म्हटलं साहेबांना संघटना प्रोटोकॉल खूप महत्त्व देतात. त्या पद्धतीने मी त्यांनाही सांगितलं, युवक कोणी द्या, आता एखादा नवीन नगरसेवक आमचा असेल त्याला तिकीट द्या. माझं दुमत नाही. 100% तुषार कामटे त्याचं काम करायचं. तुषार कामटे आता इच्छुक आहे तर 100% इच्छुक आहे. निवडून येऊ शकतो तर 1,01,000% निवडून येऊ शकतो. कॅल्क्युलेशन आमच्या पैसे आहेत. पण ते सर्वस्वी अधिकार माननीय पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, ताई रोहितदादा यांचा असेल, ते देतील. तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अध्यक्ष नात्याने तुषार कामटे याची इथं असेल. आणि जी आम्ही लोकसभेला पार पाडले त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेलाही पार पाडू. आपण जर पाहिलं तर चिंचवड विधानसभा हा मतदाराच्या तुलनेने सर्वात मोठा मतदारसंघ आहे विधानसभेचा. आणि मागच्या निवडणुका जर का आपण पाहिल्यात, लक्ष्मण भुवनपासून पाहतो आपण, किंवा ताई आता विजयी झाल्यात, ताईंनाही जवळपास 1,35,000 मतं पडली. आणि तुमच्या राष्ट्रवादीचीच पहिले एकच होती, त्यातले नाना काटे जवळपास 1,00,000 मतांपर्यंत पोहोचले होते. या परिस्थितीत नाना काटेंनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे तुमच्या पक्षातले जुने ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे देखील इच्छुक आहेत, हे देखील प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत. आता आपण जर पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती, तर महायुतीचा फॉर्म्युला किंवा महाविकास आघाडीचा हा ठरलेला आहे की ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांना जागा सुटेल. महायुतीतून ही जर का जागा सुटली तर अश्विनीताई जगतापांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोणाला तरी मिळू शकेल. परंतु महाविकास आघाडीला जर का जागा सुटायची असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसला, तुमच्याच पक्षाला, तुतारीला का सुटेल. आणि जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही
आणि जर का तिकडनं नाना काटे असतील, भाऊसाहेब भोईर यांच्यापैकी जर का कोणाला उमेदवारी दिली गेली तर तुमची भूमिका काय असेल? मी तुम्हाला सांगितलं ना, 100% उमेदवारी ही मलाच दिली जातील, हा मला विश्वास आहे. नाही दिली तरी नवीन चेहरा आपल्या समोर तिथं असेल. पण आयात उमेदवाराला संधी नाही, आयात उमेदवाराला संधी देणार. तसा निर्णय झाला तर कसा आयात उमेदवार दिला गेले, लादल्या गेल्या तुमच्यावरती की भाऊसाहेब भोईर, नाना काटे? मी काय सांगितलं मला, संघटना ही साहेबांना चांगली माहिती आहे. लादलं इथे अजिबात जाणार नाही. जे साहेबांच्या विचाराचे आहे, जे साहेबांना भविष्यामध्ये ह्या शहराच्या विकासासाठी उपयोगी येईल अशा व्यक्तीला संधी साहेब देणार आहे. कारण असं एक विधान अमोल कोल्हेंनी मध्यंतरी केलं होतं की आयात उमेदवाराला आम्ही संधी देणार नाही. तो अजेंडा आमचा क्लिअर आहे. आयात उमेदवाराला आम्ही देणारच नाही. आणि त्यातल्या त्यात पहिले निवडणुका लढल्यात अशांना आम्ही देणार नाही. असं मी शोकांतिका बघा ना, ज्यांना निवडणुका लढायचे त्यांना पक्ष नाही. आज प्रचार चालू आहे पण आज पक्ष नाही ना त्या लोकांना. म्हणजे तुम्ही विचाराशी बांधील असता तर आज ही परिस्थिती आली नसती. लोकांनी फक्त राजकारणामध्ये स्थिर पाहिजेत. असं अनिश्चित तुम्ही ठेवलं, हा पण माझा, तो पण माझा, तो पण माझा, तर होत नाही राजकारण. ते मोठे नेते जे आता इच्छुक असतील, मी त्यांच्यापेक्षा खूप लहान, मी बोलणं योग्य नाही कोणाबद्दल, पण मी माननीय पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादीचा अजेंडाच सांगतो. जो साहेबांच्या विचाराला इथं बांधील राहणार आहे अशाच व्यक्तीला आणि नवख्या उमेदवाराला इथे संधी दिली जाणार आहे. तुम्ही इच्छुक आहात जागा महाविकास आघाडीतून तुम्हाला सुटेल असं का वाटतं? कारण तिथं उबाटा देखील प्रयत्न करते. जर काही जागा उबाटा गटाला सुटली तर तुमची भूमिका काय असेल? नाही, 100% तिथे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आम्ही असेल, तिन्ही पक्ष आता तिन्ही जागा मागतायत. तिन्ही पक्षांची इथं ताकद आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. तिन्ही पक्ष प्रत्येकाला वाटणारी माझी ताकद इथं आहे. पण मला विश्वास आहे की चिंचवड ही पहिल्यापासून आमच्याकडं आहे, म्हणून चिंचवड ही आम्हालाच भेटेल. चिंचवड झालं, पिंपरी आलं, भोसरी विधानसभा असेल, या तिन्ही विधानसभेमध्ये आमची ताकद आहे. आणि काही ताकदीची लोकं आमच्याकडे आलेली सुद्धा आहेत म्हणून, आणि ते पण नौके आहेत, कधी निवडणुका लढलेल्या नाही आहेत. आमचा अजेंडाच क्लिअर आहे. ज्यांनी निवडणूक लढले नाही त्याला आपण, आणि चांगला चेहरा पाहिजे, क्लीन पाहिजे, अशा व्यक्तीला आपण संधी द्यायची, हे आमचा अजेंडा आहे. म्हणून मला असं वाटतं तिन्ही विधानसभा आपल्याला भेटू शकतील. तिन्ही विधानसभेबद्दल तुम्ही बोलताय, चिंचवडचं आपण बोललो की तुम्ही लढणार आहात, परंतु पिंपरी विधानसभा, ज्या पिंपरी विधानसभा एकूण असणाऱ्या चिंचवड, पिंपरी आणि भोसरी यापैकी आपण जर पाहिलं तर फक्त पिंपरी अशी विधानसभा होती जी राष्ट्रवादी काँग्रेसची होती. चिंचवड भाजप, भोसरी भाजप आणि पिंपरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस. आज विद्यमान आमदार अण्णा बनसोडे जर पाहिले तर ते अजित पवारांबरोबर आहे. या ठिकाणी पिंपरी विधानसभेतून तुमच्याकडे उमेदवार आहेत का? ही जागा जर तुम्हाला मिळाली तर तुमचा उमेदवार कोण असेल? पिंपरी विधानसभा आमची A++ मध्ये आहेत. आता आम्ही सर्वे केलेला आहे त्याच्यात उमेदवार आमच्याकडं खूप आहेत. आमच्याच संघटनेमधले 4 ते 5 जण आत्ता आहेत. काही नावं नाही, खूप जण आता काम करत आहेत. नावं आता खूप इच्छुक पण असतात. पक्ष त्या बाबतीत निर्णय घेईल. सर्वेमध्ये जे नाव येईल तेव्हा आम्ही त्याची जाहीर पण करू उमेदवार काय असेल ती. पण नवा चेहरा असेल, नवीन चेहरा असेल, कधी निवडणूक लढला नाही असा चेहरा ह्या विधानसभेमध्ये असेल, त्याच्यावर कुठलाही गाळबोट लागला नाही असा चेहरा इथं असेल, सुशिक्षित असेल, चांगला असेल, एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, आणि नवीन असेल. चिंचवड विधानसभेबद्दल तुम्ही बोलताना म्हटलात की इथं आम्ही नेहमी लढत आलेलो आहे, ही जागा आम्हाला सुटेल. पिंपरी तर तुमचं तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारच होता. आता आपण भोसरी विधानसभेबद्दल जर का बोललो तर भोसरी विधानसभा त्या ठिकाणी विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे महेश लांडगे आहेत. मागची 2019ची निवडणूक जर आपण पाहिली तर विलास लांडे निवडणूक लढले, परंतु अपक्ष लढले, तुमच्या चिन्हावर ते लढलेले नाही. त्या आधीच्या झालेल्या निवडणुका शिवसेना विरुद्ध BJP असेल अशी सरळ लढत होती. त्या ठिकाणी तुम्ही कसं पाहताय की जे अजित गव्हाणे ज्यावेळेला 2 भारतीय जनता जे 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाले तेव्हा अजित गव्हाणे सुरुवातीला अजितदादा पवारांबरोबर गेले आणि आज निवडणुकीच्या तोंडावरती ते तुमच्या पक्षात आलेले आहेत. जे तुमचे शहराध्यक्ष होते ते विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आलेत. त्यांना उमेदवारीचा शरद पवार साहेबांनी शब्द दिला आहे का? आणि ही जागा तुम्हालाच मिळेल का? याबद्दल काय? मी तुम्हाला सांगितलं, अध्यक्ष म्हणून मला माहिती आहे तिन्ही विधानसभेत आमची ताकद आहे. मागे तुम्ही सांगताय विलास लांडे साहेब तिथं लढले होते, ते अपक्ष लढले होते, पण ते राष्ट्रवादीमध्ये होते म्हणून ते आमचेच होते. म्हणून ती जागा ही आमच्याकडेच असली पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका असेल. माननीय अजित भाऊ गव्हाणे हे आमच्याकडे आलेत, इलेक्शन समोर ठेवून आलेत, कसे आलेत, पण ठीक आहे, आम्ही म्हणाल त्यांना त्यांची चूक समजली म्हणून ते आज आमच्याकडे आलेत. त्यांना समजलं साहेबांशिवाय काहीच आपल्या शहराला विकास होत नाही. त्यांनी विकासासाठी ते दादांसोबत गेले होते, पण त्यानंतर ह्या 1.5 वर्षात दादांनी किती निधी या शहराला दिला हे त्यांनाही माहिती आहे. ती नाराजी असून म्हणून ते इकडं आलेत. ज्या भाजपचे भ्रष्टाचार अजित गव्हाणेंनी बाहेर काढले त्याच्यावर काही भूमिका घेतली गेली नाही, म्हणून अजित गव्हाणेंना ती कुठेतरी मनाला वाटलं की इथं थांबून उपयोग नाही. आणि अजित गव्हाणे हे पहिल्यापासून फुलेशाह आंबेडकर विचाराशी बांधिलेत, ते तिथं मॅच होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी साहेबांसोबत आलेत. आणि भविष्यामध्ये साहेब निर्णय घेतील. म्हणजे राहिला शब्द, तर
माननीय पवारसाहेब हे कोणाला शब्द तसा देत नाही. अजून निवडणुका व्हायच्या, जागा वाटप व्हायचे आणि त्यांनी दिलेला शब्द ते 100% फॉलो करतात. म्हणून शब्द दिला नाही दिला हा विषय नंतरचा आला. पहिले जागा वाटपाचा विषय, जागा वाटप झाल्यावर त्याचा निर्णय घेतला जाईल आणि तो तुमच्या समोरच येईल. नाही, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात त्या पद्धतीने अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभेमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपण जर का शिवस्वराज्य यात्रा पाहिली तर ज्या पद्धतीने तिथं तुमची यात्रा भोसरीमध्ये आली होती तसं नियोजन त्यांनी चांगल्या पद्धतीने केले आणि त्या व्यासपीठावरती तुमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी किंबहुना काहीशी ती हिंड दिली की अजित गव्हाणे म्हणजे तुम्ही उशिरा आलात पण देर आहे दुरुस्त आहे. त्यामुळे जवळपास त्यांच्या उमेदवारीचे संकेत त्या ठिकाणी दिले गेले होते. एकीकडे तुम्ही हे सांगतायत चिंचवड आणि पिंपरीबद्दल की आयात उमेदवाराला संधी नसेल, नवा चेहरा असेल, तसं तुम्ही मात्र भोसरीबद्दल ठामपणे सांगू शकताय का? 100% तिथेही नवीन चेहरा असणार आहे. बरं. जो पण होईल महाविकास आघाडीतनं तिन्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. बरं, आपण दुसरीकडे पाहतोय की तुमची महाविकास आघाडी याच्यामध्ये तुम्ही काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तुम्ही तिघ आहात. एकीकडे अजित गव्हाणे भोसरी विधानसभेतून प्रचाराला लागलेले आहेत, तर दुसरीकडे रवी लांडगे जे भारतीय जनता पार्टीचा त्यांचा घरोबा होता, त्यांचं संपूर्ण कुटुंब 43 वर्ष भारतीय जनता पार्टीसोबत जोडलं गेलं होतं, त्यांनी मातोश्रीवरती जाऊन उबाटा गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. ते देखील ह्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहे. काय तुम्ही पाहताय की ही जागा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल की शिवसेनेला सुटेल? नाही, 100% प्रयत्न आमची तुतारीला जागा घेण्याचीच असेल. पक्षाला जागा सोडून घेण्याची, फॉलोअप घेण्याचं काम हे माझं असेल आणि तिन्ही विधानसभा द्यावेत ही माझी आग्रहाची भूमिका असेल. अजित भाऊ आत्ता फिरतायत, चिन्ह पोचवतायत, नाव पोचवतायत, पक्षाचं नाव पोचतंय. रवी भाऊ लांडगे स्वतः फिरतायत, चिन्ह पोचवतायत. त्याचा उपयोग आम्हाला महापालिकेमध्ये पण होणारच आहे ना. तुम्ही आत्ता जेवढा प्रचार आणि चिन्ह पोचवण्याचं काम हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचं असतं. लोकसभा, विधानसभा, महापालिका ह्या निवडणुका डोळ्यासमोर आम्ही ठेवून 12 महिने 24 तास आम्ही काम पक्षाचंच पाहतो आहे. म्हणून उद्या अतुलजींनी सांगितलं मी इच्छुक आहे, मी म्हणून तुम्ही काम चालू करा. आमचा अजेंडा आहे, चिन्ह पोचते, नाव पोचते, हेच पदाधिकाऱ्यांचं काम असतं. बाकी तिकीट कोणाला द्यायचं, कोणाला, हे सर्व अधिकारी. पण तसे तुम्ही आग्रही जसं चिंचवडबद्दल आहात, पिंपरीबद्दल आहात, कारण तुमचे विद्यमान आमदार या ठिकाणी होते, पण तसे पारंपरिक लढत भोसरीमध्ये शिवसेना आणि बीजेपी राहिलेली आहे. मग अशात जर का रवी लांडगे सारखा चेहरा, कारण त्या ठिकाणी जेव्हा प्रवेश झाला रवी लांडगेंचा तेव्हा संजय राऊतांकडे स्पष्ट संकेतही दिले गेलेत की तुम्ही तयारीला लागा, जागा आपल्याला सुटणार आहे. नाही, ठीक आहे. प्रत्येक हा तिढा निर्माण झाल्यावर त्याचं नुकसान तुमच्या महाविकास आघाडीला होणार नाही? 100% नाही होणार. महाविकास आघाडीमध्ये सुरुवात उभा त्या ठिकाणी इच्छुक आहे. एकोपाने एकजुटीने महाविकास आघाडी ही जागा लढणार आणि जिंकणार हे आमचं ठाम मत असेल. इच्छुक किती पण असून द्या, आता मतं भिन्नता किती पण असून द्या, आमच्यात मतभिन्नता आहे, मनभिन्नता अजिबात नाही आहे. जी महायुतीमध्ये दिसते तुम्हाला तशी महाविकास आघाडीत अजिबात नाही आहे. आम्ही महाविकास आघाडीमधून 3 जागा लढणार आणि जिंकणार हे तुम्हाला सांगू इच्छितो. जाता आता शेवटचा प्रश्न घेतो, बराचसा वेळ झालेला आहे, की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की तुम्ही संपूर्ण शहराची, कारण पिंपरी चिंचवड म्हटल्या गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि भोसरी याचे तुम्ही अध्यक्ष आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. खरं तर हे सगळं झालं असताना आता निवडणुका तोंडावरती आहेत. राज्यातलं राजकारण आपण पाहिलं, दिल्लीतलं राजकारण आपण पाहिलं, लोकसभेचे निकाल आपण पाहिले, यानंतर तुमच्याकडे इन्कमिंग सुरू झालेलं आहे. काय वाटतंय 2024च्या जर का ह्या विधानसभा निवडणुका जर का वेळेत लागल्या तर राज्यात सत्ता महाविकास आघाडीची येईल का, आणि असणाऱ्या 3 विधानसभेमध्ये तुमचं वर्चस्व काय असेल? विधानसभा निवडणुका ह्या टायमातच होतील, कारण संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे. त्या स्थानिक स्वराज्य नाही की किती लांबवू शकता. म्हणून 26 नोव्हेंबरच्या आताच इलेक्शन होईल असं आम्हाला वाटतंय. या संविधानाचा हे संविधान मानत असतील तर महायुतीवाल्यांना संविधानाची तेवढी गरिमा असेल तर ते 100% विधानसभा ह्या 26 नोव्हेंबरच्या आधी घेतील, म्हणजेच ते संविधान वाचवतील असं आम्हाला वाटतंय. आणि पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, राहुल गांधी असतील, ह्यांना मानणारा वर्ग इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. उद्या मी चिंचवडला इच्छुक आहे, पण मतदान मला पाहून नाही तर आमच्या साहेबांना पाहून लोक मत देणार आहेत. म्हणून कोणी असं गृहीत धरू नका मी आलो आणि पक्षाची ताकद वाढणार आहे. इथं पवारसाहेब आहेत म्हणून आपली ताकद आहे. पवारसाहेबांना पाहून विधानसभा, लोकसभा, महापालिकेला लोक मत देणार आहेत. लोकांनाही माहिती आहे शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि भविष्यातला शहराचा विकास, शाश्वत विकास, असा फसवा विकास न होता शाश्वत विकास कोण करेल. म्हणून माननीय पवारसाहेब, उद्धवसाहेब, राहुल गांधी यांच्याकडे पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना इथं मतदान दिलं जाईल आणि हे निवडून येतील. प्रेक्षको, हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या ठिकाणी शहराध्यक्ष तुषार कामटे. खरं तर मी चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि माझ्यासारख्या एका
ज्या कार्यकर्त्याने संघटना या ठिकाणी बांधली अशा नव्या चेहऱ्याला पवारसाहेब 100% संधी देतील असा विश्वास त्यांचा आहे. किंबहुना पिंपरी आणि भोसरी या विधानसभा देखील आम्ही काबीज करू. त्याचबरोबर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जाळं कार्यकर्त्यांचं तयार केलेलं आहे त्याचा निश्चितच फायदा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला होईल अशी ठामपणे या ठिकाणी भूमिका मांडत असताना तुषार कामटे यांनी यांच्या जवळपास 1 वर्षाचा जो काही कार्यकाळ होऊन गेला त्या कार्यकाळाबद्दल त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी माहिती दिली. कशा पद्धतीने शून्यातून आज या ठिकाणापर्यंत पक्षाला त्यांनी नेऊन ठेवलेला आहे, त्यांच्याकडे जी जबाबदारी पडली होती ती जबाबदारी त्यांनी कशा पद्धतीने पेलवली आहे हा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खरं तर आपला आवाजचाही हाच प्रयत्न या माध्यमातून राहिलेला आहे की ज्यांच्याकडे शहराध्यक्ष पद आहे, ज्यांच्याकडे पक्षाने धुरा सोपवलेली आहे ते शहराध्यक्ष म्हणून आपल्या पक्ष संघटनेसाठी कशा पद्धतीने काम करताय, कशा पद्धतीने पक्षाला पुढे घेऊन जात आहेत, पक्षाप्रती त्यांचं ध्येय धोरण काय आहे हे तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला आवाजचा खरं तर प्रयत्न आहे. आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये आपल्याला वेळात वेळ काढून तुषारजी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षको, यापुढच्या काळामध्ये दुसऱ्या पुढच्या कुठल्या पक्षाचे जे शहराध्यक्ष असतील त्यांची मुलाखत आम्ही घेऊन येणार आहोत. तुषारजी आपले मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून वेळ दिला. धन्यवाद.